तरीही मी फडणवीसांना काही बोलत नाही, बोलणार नाही. पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तर पुढं सोडणार नाहीये, हे मराठ्यांना सांग. पुढं सोडणार नाही. मला मनोज जरांगे म्हणतात. मग किती दिवस आपण विश्वासावर बसायचं? गरज नाही ना. त्यांना असेल गरज दससाहेब किंवा त्यांच्या सरकारला येतील ताबडतोब. नसन गरज तर हिला पछेपी पुढच्या वड्यात ते वाटतं तसं एवढं सोपं नसतंय. म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारला ना, एका वाक्यात सांगा, पचपच नको. मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडे मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाही? रात्री धस तुम्हाला भेटायला आले होते आणि आज ते तुमच्या भेटीसाठी येणार होते. काल रात्री तुमची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे ते आज येणार होते. त्यांच्या येण्याबाबत काही निरोप आलाय का किंवा सरकारकडून काही निरोप? काय नुसती पळापळी असते. काय असतं पळापळी असती, लपाछपी म्हणते त्याला. पण आलेला आहे त्यांच्याकडून काहीतरी निरोप, 2-4 मागण्याचा काहीतरी. पण ते कुठे आहे? काल आलते, कालचं आजवर, आजचं उद्यावर. म्हणजे हे येड्यात काढायचे धंदे आहेत. पुढच्या वड्यात चल असं असू शकतं. मग किती दिवस आपण विश्वासावर बसायचं? गरज नाही ना. त्यांना असेल गरज दससाहेब किंवा त्यांच्या सरकारला येतील ताबडतोब. नसन गरज तर हिला पछेपी पुढच्या वड्यात ते वाटतं तसं एवढं सोपं नसतंय. ठीक आहे, पण मी एकच सांगितलं, लाखातली एक गोष्ट सांगितली, थोडं समजून घ्या. पत्रकार बांधवांना सांगितलं नाही, वाटतच नव्हतं उपोषणात इतके दिवस बसावं लागेल. बेमानी आणि गद्दारी फडणवीसांकडून मराठ्यांच्या बाबत होईल वाटत नव्हतं, आणि ती झाली. काय खरंय हो? काय खरंय? काय जर टिकत आहे कशाचं काय? जे हक्काचं आहे तेच द्यायनात. आता सांगितलं ना मी तुम्हाला, मी कधी खरं बोलतो का ना बाबा, खोटं बोलतो का? आम्हाला हे उपोषण करायचं नव्हतं. आमच्या मागण्या मान्य होतील असं वाटत होतं, तरी पण आम्ही उपोषण केलं. आणि ज्यावेळेस उपोषणला आम्ही आता बसलो, असं वाटलं होतं की पहिल्या दिवस नाही पण दुसऱ्या दिवशी सगळ्या मागणीची अंमलबजावणी. कारण देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांशी बेमानी गद्दारी करणार नाहीत. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होईल असं वाटत होतं. आज 5-6 दिवस झाले, काहीच लक्ष नाही. म्हणून तर आज आपण त्यांना प्रश्न विचारला ना, एका वाक्यात सांगा, पचपच नको. मराठ्यांच्या जेवढ्या तुमच्याकडे मागण्या दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी तुम्ही करणार आहेत की नाही? नाही बी नाही ना हा बी नाही सांगितलं, याचा अर्थ ते गप बसलेत, त्यांनी चिप्पी मारली. याचाच अर्थ असा आहे की मराठ्यांचा किती द्वेष आहे, त्यांना किती आकश आहे, किती वाटोळं करायचंय. आणि हे मराठ्या समोर येणं गरजेचं होतं. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या मराठ्या समोर. की परत मला म्हणते त्याला लय बोलतो म्हणून फडणवीसला. मी का बोलतो? मराठ्यांच्या ज्यावेळेस जेव्हारी बाण मारला जातो, ज्यावेळेस काळीच कापायची भाषा केली जाते, आमच्या लेकरांच्या मुडदे पाळायचं ठरवलं जातं संगनमत कट रचून, त्यावेळेस मी त्यांना बोलतो फडणवीसांना. आता कळालं असेल मराठ्यांचे, आता डोळे उघडले असतील की मी 5 दिवस झालं उपोषण करतो, एक शब्द काढायला तयार नाही. मग किती राग आहे मराठ्यांविषयी त्यांच्या मनात, किती द्वेष आहे, किती सूड भावना आहे, किती सूड उगवण्याची त्यांची षड्यंत्रकारी भूमिका आहे. हे आता न बोलल्यामुळं फडणवीस तुमच्या आता जनतेच्या लक्षात आलं असेल. तरी मी आणखीन फडणवीस साहेबांना काही बोललेलो नाही आणि बोलणार सुद्धा नाही. तर माझ्या तोंडातून शब्द गेलता की मी या आंदोलनाच्या काळात एक शब्द सुद्धा बोलणार नाही. फक्त उघडं पडू द्या कोण चुकीचा आहे. फडणवीस किती मराठ्यांविषयी आहे हे उघडं होऊ द्या. आणि आता मला वाटतं जवळपास आता 1000% सत्य उघड पडलंय. गोर गरीब फक्त मतापुरता लागतो, सत्यापुरता लागतो. आता घेणं देणं नाही, गप बसलाय, प्रचार करतो इकडे तिकडे, त्याचा अर्थ ते. तरीही मी फडणवीसांना काही बोलत नाही, बोलणार नाही. पण आंदोलन संपल्याच्या नंतर बोलणार आहे म्हणलं तर पुढं सोडणार नाहीये, हे मराठ्यांना सांग. पुढं सोडणार नाही. मला मनोज जरांगे म्हणतात. आणि मराठ्यांशी दगा करणाऱ्याला आनंद व्यक्त करून देत नाही, त्याच्यावर इर्जन टाकत असतो. खानदान नावला आधी हो. गोर गरिबांशी दगा आणि गोर गरिबाचे लेकर नरड्याखाली जर चिरडायला लागले, पायाखाली नरड धरून, तर आपण वस्ताद होत असतो. पुढचं बोलत नाही. पुढची भूमिका आम्ही आमच्या नंतर आता जाहीर करू.
पण पुन्हा तेच सांगतो फडणवीस साहेब, तुमच्याकडून मराठ्यांशी गद्दारी बेमानी होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं. झाले राव, केलं राव बेमानी तुम्ही. गद्दार नव्हतं वाटत आम्हाला तुम्ही गद्दारी करताल, केले राव फडणवीस साहेब. तुमचं बोल 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 गब्बसनच सगळं सांगून जात आहे राव, लपाछपी सांगून जात आहे राव. आम्ही उपोषण आम्हाला ताठवून धरायचं नव्हतं, आम्ही पहिल्या दिवशीच सांगितलेलं होतं. कारण आम्हाला वाटत होतं उपोषणाला बसलं की एक दोन दिवसात जिकडे तिकडे टोकडा पडत. नाही राव फडणवीस साहेब, गेले राव बेमानी गद्दारी मराठ्यांशी तुम्ही. चांगलं नाही केलं बरं का फडणवीस साहेब. हो, चांगलं नाही केलं, झालं ते वाईट केलं तुम्ही. कारण शेवटी मी आहे इकडे, मी मनोज जरांगे इकडं, दुसरा तिसरा कोणी नाही. सहन करायला, ऐकून घ्यायला, तसाच खाली मन घालून जगायला ओरिजिनल पिल्लोय मराठ्याचं. फडणवीस साहेब जे नको करायला होतं ते केलं राव तुम्ही. ठीक आहे, तुमची नियत तुमच्यापाशी, तुमची गद्दारी बेमानी तुमच्यापाशी. माझी नियत मराठ्याशी बांधील, माझं ध्येय मराठ्याशी, प्रामाणिकपणा माझा मराठ्याशी बांधलेला आहे. माझा जीव मी मराठीच्या पायावर ठेवलेला आहे. मी कट्टर आहे, पण लय आशा बाळगून होतो आम्ही की पहिल्या दिवशी उपोषण सुरू केलं तरी मागण्याची अंमलबजावणी होईल. फडणवीस साहेब कधी बेमानी गद्दारी नाही करणार, पण जे व्हायचं ते झालंय असं वाटतंय. करायला नको होतं फडणवीस साहेब, तुम्ही मन जिंकायला पाहिजे होते मराठी.